चला सेकंड हाफ मधला सेकंड सामना आपण पाहतोय. एका बाजूला आय लव्ह कांदिवली आणि ऑल स्टार्स. स्ट्रायकिंग एंडला जैनिश, गोलंदाजी एंडवर आशिष. आपण पाहतायत मलाड चषक 2025 सीझन 4. चला पहिला बॉल सेकंड इनिंग सेकंड हाफ मधला. पहिल्याच बॉलवरती क्लीन बॉल केले. जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न थांबू दिलेला नाहीये आणि पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकार. फलंदाज बॉल बाद. चला ऑल स्टार संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण का निवडले तरी याच्यासाठी निवडले. ऍक्शन रिप्ले मध्ये विकेट टू विकेट गोलंदाजी. पहिल्याच बॉलवरती क्लीन बॉल केले ते फलंदाज झाला. नवीन फलंदाज विनंती असेल फलंदाज नाव सांगायचं. बॅटिंग टीम मनन 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 येतोय. पुढील फलंदाज काय सुरुवात केली पा ऑल स्टार ह्या संघाने. जबरदस्त बॉल. पहिल्याच बॉलवरती क्लीन बॉल केले. आशिषची सुंदर अप्रतिम अशी सुरुवात. याच्या वर ना नाही नाही टप्प्याचा बॉल. स्टायलिश स्ट्रोक मननच्या बॅटमधला. कव्हर क्षेत्रामध्ये खेळाडू डी कव्हर मध्ये एका दाबणी ते खाते उघडले. चांगला बॉल फुलटॉस बॉल होता. लीडच्या दिशेने खेळलं. एकच धाव इथे मिळेल. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाहीये. कमी गतीने टाकलेला बॉल फक्त कट केलाय. गडी आणि पॉइंट क्षेत्रामध्ये एकच धाव. एक एक धाव करत असताना अप्रतिम अशी गोलंदाजी. पंचांच्या परवानगीशिवाय प्लीज कोणीच आत येऊ नये. चांगला बॉल वेग बंडाट. टप्प्याचा बॉल थोडासा खाली राहिला आणि वेगाने बीट केले फलंदाजाला. आशिषची कमालीची गोलंदाजी. काय सुरुवात केलेली आहे ऑल स्टारच्या ह्या गोलंदाजाने. टॉस जिंकून कामी क्षेत्ररक्षण निवडले. असे क्वालिटी बॉलर आहेत या टीम मध्ये. पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल. आता मात्र थोडीशी दिशा भटकला. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत होता आशिष पण दिशा मात्र बरोबर राहिलेली नाहीये. एक्स्ट्रा धावा 1 रन इथे ऍड करत असताना स्कोर बोर्ड मध्ये. शेवटचा बॉल. हा देखील बॉल अप्रतिम. बॅक टू बॅक अशा चांगले गोलंदाज. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या नंतर टीमची धाव संख्या 4. एक गडी बाद.
बॉलर आकाश. खूप चांगला बॉल, चांगला ड्राईव्ह, क्वेकिंग ड्राईव्ह, सरळ गचा क्षेत्ररक्षण. पण मध्ये झाड आहे, जर का झाड नसलं असतं निश्चित तरी ते 4 धावा मिळाल्या असत्या. म्हणून चांगला लय मध्ये दिसतो. जसं त्याचे क्रिकेटिंग स्ट्रोक आपण पाहतोय, चांगला स्टायलिश स्ट्रोक खेळतोय. हाही देखील चांगला ड्राईव्ह होता. तुमची धावसंख्या होते 6. बॉल थोडस चेंडू आपल्या फॉलोमध्ये पकडण्याचा पण सोपं नसतं की बॉलिंग टाकताना तोरेने दुसऱ्या साईडला येणं. ये बच्चे लोग बाउंड्री लाइन से बाहर हो जाओ. चांगला बॉल, फक्त ग्लान्स केलाय, फक्त दिशा दिली, प्रॉपर टायमिंग, बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. काय क्लास दाखवला पाहिजे मननने. मनगटाचा चांगला पुरेपूर वापर, फक्त दिशा दिली, वेगाचा केला उपयोग आणि बॉलला पाठवून दिले. 4 धावांसाठी चौकार. चांगली बॅटिंग, अप्रतिम बॅटिंग, चांगला बॉल, याला सन्मान दिलाय. एका हाताने हलक्या हाताने खेळलाय, एकच धाव दिली आहे. चौकाराच्या नंतर चांगलं कमबॅक, गतीमध्ये परिवर्तन केलंय तो गोलंदाजाने आणि एकच धाव तो मिळालेली आहे. टप्प्याचा बॉल पूल केलाय, काव करणार विकेट क्षेत्रामध्ये. एकच धाव, आशिष आहे तिकडे आणि एकच धाव. चांगला थ्रो, दर्शन आणि मननची जोडी. पहिल्याच बॉलवरती तो गडी बाद केला होता आशिषने, पण त्यानंतर 1-1, 2-2 रनाने धावसंख्या वाढत असताना आपली टीम सावरत असताना हे दोन्ही प्लेयर्स कमी गतीने टेकलेला बैठक स्ट्रोक खेळलाय. स्पर्धकाने विकेट क्षेत्रामध्ये गच्चा क्षेत्ररक्षण एकदा पूर्ण. दुसऱ्या धावासाठी गेले, चांगला थ्रो आहे, विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू जातोय. जर का चेंडू थोडा खाली राहिला सध्या नक्की डेंजर रोड मध्ये होता इकडे मनन, पण पुढे विकेट किपरच्या चेंडू पडला आणि उसळी घेतली आणि 2 धावा इथे पूर्ण केल्यात. 2 षटक संपलेत आणि 2 षटकाच्या समाप्तीच्या नंतर टीमची धावसंख्या 14. 7च्या सरासरीने धावसंख्या बनत असताना विचार केला. 2 षटक संपलेत आणि आई लव्ह कांदिवली या संघाची धावसंख्या जर का पाहिली 14 रन, 1 गडी बाद. पुन्हा एकदा दुसरे षटक घेऊन येत आणि स्वतःचं वैयक्तिक दुसरं आणि टीमकडनं 3रे षटक घेऊन येतोय आशिष कनोजिया. वाळा बॉल, पायावरती चेंडू वाजला. काय वेग, काय जबरदस्त गोलंदाजी, भन्नाट अशी गोलंदाजी. आशिष बांधून ठेवलं इकडे आशिषने. काय कमालीचा स्पिरिट असतो आपल्या टीमसाठी. दुसऱ्या षटकसाठी आलाय आणि त्याच्यावरती विश्वास ठेवला कॅप्टननी की आपण या आणि जशी पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी केली याही ओव्हरमध्ये तशी गोलंदाजी करून आपल्या टीमला स्ट्रॉंग पोझिशन मध्ये ठेवा. अजून एक चांगला बॉल, विषेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, सेरा डाऊनवर खेळण्याचा प्रयत्न होता आणि एकच धाव मिळेल. एकापेक्षा अजून काहीच मिळणार नाहीये. बांधून ठेवलंय त्या आशिषने, त्यांना माहिती चांगल्या लय मध्ये दिसतो हा गोलंदाज.
चौकार षटकारची तर सर्व वाट बघतात, पण गोलंदाजाने इथे कमालीची गोलंदाजी केलेली आहे. स्पेशली आपण पाहिलं तर विचार केला तर आशिषचा कुठल्याही प्रकारचे इथे चौकार षटकार मारू देत नाहीये फलंदाजाला. कमी गतीचा बॉल पुढे सरकन केला, खेळाडू आहे वन बाउन्स, त्याच्या हातामध्ये चेंडू, एकच धाव. जिंकला बाय हमारे थर्ड अंपायर. चलती फिरती बैंक, चलती फिरती 9-0. नहीं भाई बस क्या, तुम तो दागी लगा दिए मेरे पे. फुल आणि पॉवरफुल सक्सेसफुल 4 धावांसाठी चौकार. कोणी मारला? दर्शनच्या बॅट मधून दिले आशिषला दर्शन. जबरदस्त टायमिंग. अरे गिरा नीचे रे बाबा. तुमची धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. सुंदर टायमिंग दर्शनचं. अजून एक चांगला बॉल, हेलिकॉप्टर खेळाडू, विकेटचं झालं पतन. तुम्ही चौकार मारू शकता तर मी देखील विकेट घेतोय. चौकाराच्या नंतर आलं विकेट. दर्शन ड्रेसिंग रूमच्या वर चालत असताना आणि दर्शनची जागा घ्यायला येईल नवीन फलंदाज सचिन. सचिन. नाग. 20 रन, 20 धावा झाल्यात. 20 धावावरती गडी बाद झाले 2. आता येतोय सचिन. बॉल किती आले? 1 to go. शेवटचा बॉल असेल आपल्या ह्या स्पेल मधला आशिषचा. धाब्यावरती 2 गडी बाद झालेत. हो 20. कमी गतीने टाकलेला बॉल, थोडासा आखूड टप्प्याचा बॉल, पंचाचा निर्णय तो व्हाईट बॉल. या एक्स्ट्रासने 21 धावा झाल्या धावफलकावरती. आताच बॉल चांगला राहिला तो म्हणायला लागेल, खास करून आशिषची कमालीची गोलंदाजी. 21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधला. शेवटचा बॉल आपल्या हा कोर्टामधला आशिषचा आणि तिसऱ्या षटकातला. चांगला बॉल ड्राईव्ह केलाय. जसा बॉल आला तसं पोराने फक्त बॅटला दिशा दिली तिथे बॉलला. दुसऱ्या धावासाठी निघालेत पण नाही. डेंजर एंडवरती आहे फलंदाज आणि 3 षटक संपत आणि 3 षटकाच्या समाप्तीच्या नंतर टीमची धावसंख्या 22. 22 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट, 2-2 लॉस ऑफ 2 विकेट. 3 षटक संपले. आशिषने आपल्या कोट्यामध्ये 2 षटक टाकलेत, 12 धावा दिल्यात आणि 2 गडी बाद केलेत. 6ची इकॉनॉमीने 2 रन, 12 धावा दिल्यात आणि 2 गडी बाद केलेत. चांगली गोलंदाजी आशिषची. अंकुर आई देखील एक चांगला गोलंदाज, वेगवान गोलंदाज अंकुर. चला अंकुर जो गोलंदाज आपल्याला दिसतोय, आज अंकुरचा वाढदिवस आहे. तर अंकुर आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे अंकुर.
अंकुर येथे गोलंदाजीला द बड्डे बॉय. पाहूया टीम सामना जिंकून त्याला बड्डे गिफ्ट देईल का. व्हॉट अ बॉल. यॉर्कर मध्ये परफेक्ट यॉर्कर. एक रन. चलो भाई, जिगला बैंक इनकी तरफ से एक 6 में 100 रुपए का इनाम. पैसा मेरे पास ही जमा रहेगा. टप्प्याचा बॉल आणि घोषण किती मध्ये 1 धाव. चांगली बॉलिंग, चांगलं कम्पॅक्ट, जबरदस्त गोलंदाजी. एका बाजूला आपण पाहिलं तर 2 षटक संपवले ते आशिषने 12 धावा दिलेत आपल्या कोट्यामध्ये आणि 2 गडी बाद केलेत. तदनंतर आता इथे होते अंकुर, याचा आजचा वाढदिवस आहे आणि 2 चेंडूमध्ये 2 धावा दिल्यात. हॅट्रिक 6ला जिगला यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. विनंती असेल की कॉमेंट्री बॉक्सकडे जेवढे 2 माणसं इथे समोर उभा आहेत ते साईडला उभा राहायचे आपल्याला. चांगला बॉल, काय जबरदस्त बॉल आणि हे पहा रनआउटची संधी. यस, रन आउट. भारतात शरीते नॉनस्टॉकर निघाले होते म्हणून सांगत असताना की काय केली आपण. रन नव्हता, डायरेक्ट बॉलरच्या हातामध्ये चेंडू गेलाय आणि नाराज या निर्णयाने मनांनी 13 धावाची खेळी आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्यूट केले. 13 धावा. सलग 3 बॉल यॉर्कर यॉर्कर आणि यॉर्कर टाकले ते म्हणजे अंकुर याने. आणि नवीन फलंदाज नाव सांगायचे शार्विल. शार्विन. शार्विन होता नवीन फलंदाज. त्याला कमालीची आतापर्यंत गोलंदाजी केली अंकुर याने. यॉर्कर आणि यॉर्करचा फक्त बंदार याच्यामध्ये आहे. अजून एक चांगला आणि अजून एक क्रॅकिंग डाव, सुंदर स्टाइलिश स्ट्रोक. एकदा पुढे केली गच्च्या क्षेत्ररक्षक, दुसऱ्या धावासाठी रन आउट. साठी अजून एक रन आउट आणि एक शॉर्ट रन म्हणजे या बॉलवरती एकही धाव नाही आणि गडी बाद. अजून एक रन आउट. शार्विन आले आणि शार्विन गेले. सचिन आले. बॅट्समन आता नवीन अवधूत. हा रन एक पण नाही. अवधूत. चोवीस धावा फलकावरती आणि 4 गडी बाद. 2 चेंडू शेष आहेत या ओव्हर मधले. 4 बॉल 2 रन, मात्र 2 रन दिलेत अंकुरने आपल्या ह्या कोट्यामध्ये. कमाल क्लास दाखवलाय गोलंदाजीचे जलवे या टीम मध्ये. टप्प्याचा ओ व्हॉट अ ब्युटिफुल बॉल. कानाच्या बाजूने चेंडू देत असताना पंताचा निर्णय वाईट. सुंदर शोक, स्टायलिश शोक. कव्हरच्या इथे डीपेक्षा कव्हर मध्ये एक खेळाडू आहे आणि 2 धावा ते पूर्ण केल्या. चांगली रनिंग अवधूत याची.
2 धावा मिळाल्या. टीमची धावसंख्या 27 रन. 27 ना. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. हो फुल पॉवरफुल सक्सेसफुल आलाय शेवटच्या बॉलवर चौकार. टीमची धावसंख्या 4 षटक संपलीत आणि 4 षटकाच्या समाप्तीच्या नंतर 31 धावा झाल्या धावफलकावरती. सुपर स्ट्रोक. चेंडूला पाहिलं शेवटच्या पाण्यापर्यंत बॅटला फक्त लेगच्या दिशेने गमवले आणि दिशा दिली बॉलला आणि चेंडूला पाठवले 4 धावांसाठी चौकार. 4 षटक संपलेत आणि 4 षटकाच्या समाप्तीच्या नंतर 31 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चला शेवटचे षटक जे घेऊन येणारे बॉलर सांगायचं नाव जोश. मनोज. 31. चला शेवटचे षटक टाकायला आलाय मनोज. 31 धावफलकावरती आपण पाहतोय तो बीएम ट्रॉफी आयोजित मालाड चषक 2025 सीझन 4 याच्या स्पोर्ट्सच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह आपण या प्रतियोगितेला पाहतोय. स्पर्धेचे आयोजक विजय माने, प्रकाश सारंग, सुशील दादा लाड, धर्मेश पटेल, दर सालाप्रमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रतियोगिता अपन पाहतोय. जिगला भाई जो हमारे हैट्रिक सिक्स पे जिन्होंने 500 रुपए का पारितोषिक यहाँ पर लगाया है. चलती फिरती बैंक हमारे कमेंट्री बॉक्स के पीछे बैठी है. जब भी अब यहाँ पर जिगला भाई आते तो मैदान पे छक्के चौके की बरसात होती है और इनकी तरफ से पैसों की बरसात होती है. चांगला बॉल सरळ दिशेने पण स्टंपला डायरेक्ट चेंडू लागलाय. जर का गोलंदाजाच्या कोणत्याही पार्श्वर जर का चेंडू हाताला लागला असता तर निश्चित इथे धावचीत झाला असता फलंदाज. पण स्ट्रोक वेगवान होता आणि तो वेग कमी केलाय त्या स्टंपने. 32 धावा झाल्या धावफलकावरती. अजून एक 5 चेंडू शेष आहेत. गोलंदाजी एंडवर आहे मनोज. आणि बॅटिंग एंडला आहे शार्विन आणि अवधूत. चांगला शोक पण एवढं चांगला टायमिंग झाला नाही. खेळाडू आहे चुकी करणार नाही. विकेट आलाय गॉन. मनोजने 2 बॉल टाकलेत. 1 रन आणि 1 गडी बाद. नवीन कोण आलाय? कन्फर्म करा ना एकदा. चला बेबी येतोय. जयभाई हो जयभाई बरोबर. अच्छा रोहन. चांगला बॉल हाय देखील चेंडू हवेत. खेळाडू येतोय. यस गॉन. अजून एक विकेट. आता हॅट्रिक वरती आहे मनोज. चला हॅट्रिक वरती 200 रुपयाचं पारितोषिक आले. मलाड की चलती फिरती है बैंक. इनकी शाखा कहां पर भी नहीं है.
जिगलाबाई आदित्य चला हॅट्रिक वरती 200 रुपयाचं पारितोषिक आलं जिगलाबाई यांच्याकडनं. हो चांगला शॉक लॉफ्ट केलाय आणि एकच धाव तेच त्याला स्ट्रोक होता. एक रनाने ते धावसंख्या वाढत असताना टीमची धावसंख्या 3-3 लॉस ऑफ 6 विकेट. 2 चेंडू शेष आहेत अजूनही शेवटचं ओव्हर. चांगला बॉल आकुट टप्प्याचा बॉल अप्रतिम टायमिंग चेंडूला पाठवून दिले सीमारेषा बाहेर सिक्सर. आउटडूकचा क्लास दाखवला या शॉट वरती सुंदर स्ट्रोक आउटडूकच्या बॅट मधनं. पक्का अकुट टप्प्याचा बॉल सोपं नसतं बॅडमिंटन स्टाईल मधून हा स्ट्रोक खेळणं काय जबरदस्त फटका सजवलाय. आउटडूकच्या बॅट मधनं निर्णायक असतील हे रन. अजून एक षटकार मारला तर 100 रुपयाचं पारितोषिक. अच्छा चला ठीक है. जिगलाबाई की तरफ से हर एक 6 पे 100 रुपया था. एक 6 आया मतलब 100 रुपया आ चुका है. एक और 6 मारेंगे और 100 रुपया 39 ना. ओ अप्रतिम बॉल. चला 5 षटक संपलेत आणि 5 षटकाच्या समाप्तीच्या नंतर टीमची धावसंख्या 40 आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत ऑलस्टार या संघाला 41. अवधूत 100 रुपये घेऊन देता इथे अवधूत 100 रुपये घ्यायला येते ते जिगलाबाई यांच्याकडून 100 रुपये बक्षीस. गुड शॉट बाय अवधूत आणि त्याचबरोबर 100 रुपये बक्षीस इथे. जिगलाबाई यांच्याकडे 100 रुपये पारितोषिक. थँक्यू थँक्यू जिगलाबाई थँक्यू अवधूत.
त्याला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. आय लव्ह कांदिवली लवकरात लवकर फिल्डिंग लावून. जे लहान मुलं खेळतात त्यांनी बाहेर जायचं ग्राउंड जरा प्लीज. त्याला बाहर जायचं है, कोई भी अंदर नहीं रहेगा. बच्चे लोग सही हो जाओ. माइकल लोग अंदर ले लेना. थँक्यू. त्याला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आहे. आय लव्ह कांदिवली आउटस्टार फलंदाज पाठवायचे. जिंकण्यासाठी 41 धावांचा पाठलाग करताना ऑलस्टार संघ थोड्याच वेळात आपल्या समोर येईल. स्कोर लिहित नाही. अरे बोल आपण करू. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. चला बॅटिंग टीम प्लेयरचे नाव सांगायचे. दिनू आणि कोहली. चला डीकेची जोडी आलेली आहे. दिनू आणि कोहली. स्ट्रायकिंगला दिनू आणि नॉन स्ट्रायकिंगला कोहली. सागर दादा को बोले बीच बीच में ब्रेक तो सिर्फ एक ही इनिंग की है. पहिला बॉल टप्प्याचा बॉल पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल आता नाही आणि एकदा विकेट पूर्ण केली. 41 धावांचे ते आव्हान ठेवलेलं आहे सामना जिंकण्यासाठी ऑल स्टार या टीमच्या समोर. पहिल्यामध्ये हे जिंकले ना आपले चॅलेंजर ना. पहिल्या सामन्यामध्ये जर का आपण पाहिलं तर चॅलेंजर हा संघ जिंकून फेरीमध्ये दाखल. टप्प्याचा बॉल त्याच्यावरती केला 4 आणि 1च धाव मिळेल. 2 बॉल 2 रन. चला बॉल आलाय. मॅच बॉल आलाय. दिनू आणि कोहली. गोलंदाजीवर आपण पाहतोय दिनेशला. टप्प्याचा बॉल स्टायलिश शॉट बॅकवर्ड पॉइंट सेक्टरमध्ये एकदा पूर्ण. दुसऱ्या धावासाठी जातील. थ्रो चांगला आहे. खतऱ्यामध्ये आहे पण नाही. हातातला चेंडू निसटलाय. हरकत चेंडू असला असा कुठे ना कुठे कोहली डेंजर एंड मध्ये होता पण 2 धावा ते पूर्ण केल्या. चाय बिस्किट खा रही आला काशा आला.
धावसंख्या 4. अहो अजून एक 42 स्ट्रोक आहे. नाही आहे ना. चला प्रतियोगितेमध्ये LBW नाहीये. लेग बायचा इशारा. आम्ही बी नाही आम्हाला. हो पुन्हा एकदा चांगल्या आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगली गोलंदाजी करतोय इथे दिनेश आपल्या संघासाठी. जी सुरुवात इकडे केली होती आशिषने आणि तशाच प्रकारची सुरुवात केली या पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहतोय. आदित्यकडनं सुंदर गोलंदाजी. पुन्हा दाखवता त्याचा बॉल. खेळाडू आहे चांगली फिल्डिंग पहिल्यात. फील्डच्या हिसाबाने ते गोलंदाजी करत असते. आदित्य पहिलं षटक संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीच्या नंतर टीमची धावसंख्या 4. 5-5. बघ ना 2 1 3 4 आणि 5. एक दिखा नहीं इसके. 5 रन. फिल्डिंग टीम विनंती असेल मनोजबाई. फिल्डिंग टीम प्रत्येक ओव्हरला चर्चा होऊ नये. जेवढा उशीर तेवढ्या ओव्हर कम. बॉलर ये अपना रोहित ना रोहित है. नवीन गोलंदाज येतो रोहित. अप्रतिम बॉल रोहितचा. एक चांगला गोलंदाज. प्रेमनगर या ठिकाणी राहणारा हा गोलंदाज रोहित. आपण पाहतो की रोहित एक चांगला लेदर क्रिकेटर देखील आहे. चांगली गोलंदाजी करतो रोहित. चांगल्या ऍक्शननी खूप मेहनत घेतली आहे रोहितने. आपल्या गोलंदाजीवरती खूप अभ्यास करतो. खूप चांगला सराव करतो आणि तो सराव दिसतो त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. अजून एक व्हेरिएशन. अप्रतिम गोलंदाजी रोहित याची. अरे वो बकरी ने पूरा अजून एक चांगला बॉल. त्याच्यावरती फटका सजवलाय. 2 खेळाडू येते. कॅच कोण पकडेल. अप्रतिम कॅच. स्ट्रोक तर चांगला सजवला होता पण उंची भरपूर होत आणि चांगला झेल पकडला तिकडे. रोहितचा आलाय ह्या ओव्हरमध्ये विकेट. शार्विनने अप्रतिम सुंदर असा झेल पकडलाय. सोपं नसतं बाउंड्री लाईन वरती 1-2 इंच आत पकडून तो कॅच पकडणं. आता येतोय आशिष. गोलंदाजी तर चांगली टाकली होती पण आता फलंदाजीमध्ये काय करतोय. 2 ओव्हरमध्ये 12 रन देऊन 6च्या इकॉनॉमीकडे 2 गडी बाद केलेत. आशिष कणोजिया AK. एक 3 ना. 5 धावा झाला. 10 फलकावरती रोहितने अजूनही एकही धाव दिलेली नाहीये. 3 बॉल झालेत आणि 0 धावा देऊन 1 गडी बाद. थोडेसे थांबलेत. 5 धावा झाल्या. 10 फलकावरती 41 धावाचं आव्हान ठेवलंय बॅटिंग टीम समोर.
अप्रतिम शोक, चेंडू हवेत, खेळाडू चुकी करणार नाही. पहिल्याच बॉलवरती गोल्डन बॉलचा शिकार आशिष. रोहित आला आणि रोहितने आपला क्लास, आपली कमालीची गोलंदाजीचा जलबे दाखवलेत. पाहिलं मी भरपूर टुर्नामेंट मध्ये की रोहितने खूप चांगली गोलंदाजी करताना, आणि आज या मलाड चषक मध्ये देखील तो चांगली गोलंदाजी करतोय. जिगला भाई आप नाराज की मेरी जेब अभी तक क्यों खाली नहीं हो रही है? चला हॅट्रिक वरती त्या आहे रोहित गोलंदाज. स्ट्राईकला येतोय जयेश. चला हॅट्रिक वरती काय चिकन डिनर. चला हॅट्रिक वरती येतो इथे आहे रोहित. प्रतियोगितेमध्ये भरपूर बॉलर्सला इथे चान्स होता हॅट्रिकचा, पण अजूनपर्यंत कोणत्याही गोलंदाजाने आतापर्यंत हॅट्रिक पटकावली नाहीये. ये बच्चे लोग बॉल बार बार अंदर मत आने दो, थोड़ा खेलो मत वहां पर. मैच चालू है बेटा, जल्दी जा. बंद करो बेटा, बंद कर दो. कमी गतीने टाकलेला बॉल, वेग बनना, चांगला ऑफ स्टंप पकडून एकही धाव दिलेली नाहीये. 5 बॉल झालेत आणि 0 धावा देऊन 2 गडी बाद केलेत. आणि मैदान ओव्हर आली तर जिगला यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा पुलकेला खेळाडू आहे आणि 200 रुपये जिगला बाई यांचे वाचले. और उनकी जेब में देखा गया तो भगवान का फोटो लेके घूम रहे कि मेरे 200 रुपये बच गए. सहा धावा झाल्यात, मात्र एकच धाव दिली रोहितने या ओव्हर मध्ये. पहिली ओव्हर आला ना आदित्यने, दुसरी ओव्हर आहे ना याची. आदित्य वैयक्तिक दुसरा आणि 3 पडले, तिसरं षटक टाकतोय. चांगला बॉल आणि रनची संधी काय करते, पण पाहूया पंचाचा निर्णय काय येतोय. पंचांशी वाद घालायचा नाहीये.
चांगला बॉल हलक्या हाताने तिथे लांच केलाय. दिनू आणि जयची जोडी, डीजेची जोडी आपण पाहतोय. 41 धावाचा पाठलाग करत असताना आदित्य आपलं दुसरं षटक टाकतोय. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. रोहितने आपल्या 1 ओव्हरमध्ये 2 गडी बाद करून 1 रन दिलाय. ती ओव्हर कुठे ना कुठेतरी निर्णायक ठरेल. जेव्हा हा सामना शेवटच्या षटकापर्यंत येईल, पाहूया काय होईल या मॅच मध्ये. कोणता संघ मारेल बाजू आणि कोणता संघ जाईल क्वार्टर सेमी मध्ये, हे ह्या मॅच वरती आधारित. दोन मैच है, मेरे को दो ना. एकच धाव. जिगला भाई की तरफ से हर एक 6 पर 100 रुपए का इनाम. मारो 6 ले जाओ 100. नहीं तो मारो 6 100 रुपए फिक्स. धाव संख्या 8 या आकड्यावरती. अजून एक चांगला शॉक. हो वन टायमिंग. फक्त पाहत राहा आणि या षटकाराचा आनंद घेत राहा. चलो भाई, जैसे 6 का 100 रुपए का इनाम वैसे जयेश जाग गए. काय शॉट यार, जबरदस्त फटका अप्रतिम सजवला इकडे जयेशने. फक्त पाहिले आणि सरळ डाऊन द ग्राउंड बरोबर बॅटच्या मधोमध चेंडूला घेतले आणि 6 धावांसाठी फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. कुठे ना कुठेतरी ह्या स्ट्रोकने तर जयेशला कॉन्फिडन्स येईल. एका बाजूला आपण दिनेशला पाहतो 900 करेला आणि जयेशला आता आपण पाहतो एक षटकार त्याच्या बॅटमधनं आलेला आहे. कधी ऊन कधी सावली, आजचं हे असं वातावरण आपण पाहतोय. बॉल किती झाले? 4 बॉल झालेत. अजून एक चांगला बॉल. रनआउटची संधी, वलची किरण, पण इकडे हातातनं चेंडू सुटलाय. आता जर का चेंडू असला असता तर कुठे ना कुठे आज झालं असतं माहिती नाही, पण नक्कीच एकदा इथे पूर्ण केलेले आहे. तुमची धाव संख्या 15. विनंती असेल फिल्डिंग टीम, जरा जास्तच वेळ होतोय आपल्याकडनं, कारण मॅचच्या मध्ये देखील आपण चर्चा करतायत आणि विनंती असेल की जरा लवकरात लवकर मॅच संपली तर बरंच राहील. इनका रहता ही हमेशा, माहिती ना सागर भाऊ तुम्हाला. मग मारायला पाहिजे. बॉल पण नाही, चेंडू बस. सागर भाई ने जैसे कहा था आखिरी गेंद पर शायद 4 है, ये तो जरूर 4 है. बाद में सागर भाई की जबान चेक की जाएगी, काली हो या गोरी काट दी जाएंगी. आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये 22 धावा बनवायच्या 11च्या सरासरीने. नहीं मतलब नहीं भाई बोल के. चला फिल्डिंग टीम, मनोज भाई
विपिन भाई थोड़ा जल्दी जल्दी करेंगे तो अच्छा रहेगा और मैच भी खेलना है। प्लीज विनंती असेल विपिन भाई थोडं सहकार्य करायचं आपल्याला, कारण आपल्याला माहिती की टायमाचा भरपूर असा वेळ, 2 मॅच आहेत आपल्याकडे. बॉलर नेम सॉरी शुभम शुभम करोते कल्याणम. शुभम येतोय. 12 बॉल 22 धावा, 11ची सरासरी गाठवायची सामना जिंकण्यासाठी. टप्प्याचा बॉल पंच या समांतर रेषेमध्ये हात व्हाईट बॉलचा संकेत देत असताना मनोज भाई. 12 बॉल 21 रन. स्ट्राईकला आहे जयेश आणि नॉन स्ट्राईक केला आहे दिनेश दिनू. ये फैन लगाना पड़ेगा ऊपर का. कमी गतीने टाकलेला बॉल आता मात्र चेंडू हवेमध्ये आहे. विकेटची आहे संधी. सोप्पा जेल आउट. नवीन बॅट्समन फिरोज. चला नवीन फलंदाज फिरोज. बॉल पंचाचा लोड येत असताना धाव घेत असताना काहीतरी थोडासा दगड माती मध्ये येत असताना गोलंदाजाच्या. चला गोलंदाजीसाठी ते पारितोषिक आले. जर का फिरोजचं विकेट काढलं तर 100 रुपयाचं पारितोषिक. टप्प्याचा बॉल हो वेट बडनाट अप्रतिम रनआउटची संधी पण नाही. आऊटची संधी होती पण जिगलाबाईने आऊट केलेलं नाहीये, कारण जिगलाबाई 100 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजासाठी होतं. रनआउट पे 100 रुपये नाही ना, विकेट पे 100 रुपये. चांगला बॉल. आतापर्यंत थोडस शांत क्रिकेट आपण पाहतो. चौकार षटकार थांबलेले आहेत. या बीच में बेहतरीन स्ट्रोक. हमारे भाई को हिंदी में कमेंट्री पसंद है, इनके लिए एक गोवा से मंगाना पड़ेगा कोई काजू. चला 1-1 रन. टीमची धावसंख्या 21 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स. चांगली मॅच इथे चाललेली आहे. अजून जिंकण्यासाठी 20 धावा बनवायच्यात. चौथा षटक मार्काचा असताना आज के टूर्नामेंट के आजच्या जर टुर्नामेंटची जर गोष्ट केली तर 21 चौकार आणि 21 षटकार लागलेले आहेत या प्रतियोगितेमध्ये आतापर्यंत. आणि टीमची धावसंख्या देखील 21 झालेली आहे.
21 रन, 21 4 and 21 sixes. चांगला स्ट्रोक विकेट क्षेत्रामध्ये खेळाडू आहे, वन बाउन्सरच्या हातात आणि एकच धाव. आता मात्र चांगली इथे गोलंदाजी, चांगला थ्रो. का मॅच रंगली पा. टीमची धाव संख्या 22. भाई घर पे जा रहे, पेट भरा हुआ है. तीन धावा आल्यात आतापर्यंत ह्या ओव्हरमध्ये आणि एक गडी बाद केलाय शुभमने. कमी गतीचा बॉल, काय जबरदस्त आणि नाही रनआउट. एक रनआउट तर सोडला होता बिपिन याने, पण आता देखील बिपिन याने म्हटलंय की नाही मला यंदा तुम्हाला रनआउट करायचंच लागेल, कारण अशा प्रकारची मॅच आता इथे रंगलेली आहे. नवीन फलंदाज बॅट्समॅन नाव सांगूनच आपलं आता आकाश. ओके, 7 बॉल मध्ये 19 धावा बनवायच्या. 7 बॉल 19 रन्स नीडेड टू विन दिस मॅच. किती आले? 7 बॉल 7-19. 40. क्लीन बोल्ड. काय घडतं इकडे, चेंडूला फक्त पाहिले, सोडून दिले आणि क्लीन बोल्ड केलंय. गोलंदाज नक्की सर ही रील तर आपली ठेवेलच. जब जब बल्लेबाज इस विकेट को देखेगा तो बल्लेबाज कहेगा मैंने क्या किया है, आत्महत्या ही कर दी मैंने. बॉलला फक्त येऊ दिले, स्टंप टू स्टंप बॉल आहे. फलंदाजाला वाटलं की चेंडू वाईट आहे आणि त्याच्यावरती विकेट प्राप्त आहे. असं बोल झालं तर नक्कीच ते फलंदाजाला थोडंसं वाईटच वाटतं. नवीन फलंदाज सुनील शेट्टी होते आगे. चला, जो संघ जितेल तो जाईल क्वार्टर सेमी मध्ये आणि सामना होईल चॅलेंजर बीएम स्पोर्ट्स या संघासमोर. तर चॅलेंजर बॉयज आपण देखील रेडी राहायचंय आणि याच्यानंतरचा सामना असेल 4-4 ओव्हरचा. शार्विन ना, शार्विन नावातच विन आहे, शेवटचे 3 वर्ड्स विन. चला, 6 बॉल 19 रन. कमी गतीने बॉल मारण्याचा प्रयत्न होता पण एकच धाव. काही एवढं दिसलं नाही या स्ट्रोक वरती. 5 बॉल 18 रन. 41 धावा बनवायच्या त्याच्यात पाठलाग करत असताना काय जबरदस्त कमालीची गोलंदाजी केली होती. आपण पाहिलं की तिकडे आदित्यने खूप चांगली गोलंदाजी केली. 2 ओव्हरचा त्याने स्पेल टाकला आणि एक चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याने आपल्या संघासाठी टाकली. 5 बॉल मध्ये 18 धावा बनवायच्या. पाच बॉल 18 रन.
कमी गतीचा बॉल व्हॅरिएशन केले पुढचं जे काम विकेट किपरने केलंय 4 बॉल 18 रन 3 षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक जिगलाबाई इनकी तरफ से और मैच जीता तो भी 500 अकुट बघा बॉल पुन्हा एकदा पुल केलाय एकचदा पुन्हा चांगली फिल्डिंग रोहितची येणाऱ्या 7 चेंडूमध्ये 3 चेंडूमध्ये किती 17 3 बॉल 3 6 हो आणि मात्र आता ते औपचारिकता उरलेली आहे 2 बॉल मध्ये धावा बनवायच्या 17 काय फाईट केली आहे पाय इकडे आई लव कांदिवली या संघाने आता मात्र फक्त 9-0 चेच पैसे आपल्याला मिळू शकतात पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला चेंडू फक्त हलक्या हाताने केले कॅच प्रॅक्टिस करत आहेत आता शेवटचा बॉल आणि धावा बनवायच्या 17 एक बॉल 17 रन चला चॅलेंजर बॉस रेडी रो चला शेवटचा बॉल खेळायला येतोय द बर्थडे बॉय अंकुर चॅलेंजर आलेत आलेत सर अशा प्रकारे आई लव कांदिवली या संघ कडसनीमध्ये दाखल हो गया एक बॉल टाकले पण तू मध्ये आला ना यार काय केलं डॉट केला 1 रन चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या शुभम मैन ऑफ द मैच का पुरस्कार घ्यायचा आणि टॉस साठी पण याचा एक प्लेयर बिपिन भाई आ जाओ टॉस के लिए आ जाओ 4-4 ओवर का मैच रहेगा और शुभम मैन ऑफ द मैच का खिताब के लिए आ जाओ भाई आणि जयेश आपलं 100 रुपयाचं पारितोषिक पण घ्यायला या चलो 4-4 ओवर का मैच रहेगा चलो जयेशला इथे पारितोषिक येते 100 रुपयाचं पारितोषिक जिगलाबाई की तरफ से चला चॅलेंजर बॉयज आपण काय घेतलंय
चला चॅलेंजर बॉयज वन द टॉस आणि फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. 4 षटकाचे सामने राहतील. जो संघ जिंकेल तो जाईल सेमी फायनल मध्ये. 4 षटकाचे सामने. फ्रेश 4 बॉलर. एका बाजूला प्रथमेश ठाकरे आणि दुसऱ्या बाजूला अक्षय. बॉल द्यायचा आहे. चॅलेंजर बीएम स्पोर्ट्स आणि एका बाजूला आय लव्ह कांदिवली. दोन्ही संघाने अप्रतिम असा खेळ दाखवलाय. पण आता मात्र ही मॅच निर्णायक. जो संघ जितेल जाईल सेमी फायनल मध्ये आणि याच्या नंतरच्या मॅचच्या नंतर सेमी फायनलचा सामना आणि जो संघ जितेल तो जाईल उद्याच्या दिवसामध्ये फायनल मध्ये. माहिती भाई चला लवकर लवकर सामना चालू करायचा आहे. याच्यानंतर सेमीफायनलचाही देखील सामना आहे. आदित्य पहिले षटक घेऊन येतो. आदित्य स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश ठाकरे आणि नॉन स्ट्रायकर एंडला अक्षय. कोण ओळखत नाहीये टेनिस क्रिकेटमध्ये प्रथमेश ठाकरे यांना.